केंद्र सरकारने भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धुळे शहरामध्ये आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाके उडवत एकमेकांची तोंड गोड करून आनंदोत्सव साजरा केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण भारतात स्वागत केले जात आहे। काँग्रेस सरकारने जातीनिहाय जनगणनेचा विरोध करत फक्त जातीय राजकारण केले आहे, असा खोचक टोला देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी लगावला आहे। भारतीय जनता पार्टी शीर्ष नेतृत्व व सर्व भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला जातनिहाय जनगणना याचं स्वागत या निमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगरातर्फे जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। काँग्रेस सरकारने इतके वर्ष राज्य केले, परंतु दरवेळेला लोकांची दिशाभूल केली, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, परंतु आजपर्यंत त्यांनी कधी जातनिहाय जनगणना केली नाही आणि फुकट वाव आणणे आणि आता फुकटाचं श्रेय घेणे हेच काँग्रेस सरकारचं राजकारण आहे। ज्यांनी डिक्लेअर केलं त्याचा विषयच नाही, परंतु आम्ही मागणी केली म्हणून फुकटाचं श्रेय घेतलं। स्वतःच्या राज्यात स्वतःच्या काळात कधीच हा निर्णय घेऊ शकले नाही। 1910 मध्ये मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय घेतला होता। तब्बल 500 कोटीच्या जवळपास त्याच्यासाठी खर्चही केला, समितीही नेमली, परंतु 2011 मध्ये पी चिदंबरम यांनी संसदमध्येच सांगितलं का जनगणना जातीनिहाय गणना करणं हे चुकीचं होईल आणि तो निर्णय पुढे कधी हे करूच शकले नाही। परंतु 2021 मध्ये अमित शाह साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत, त्याला कटिबद्ध आहोत, परंतु त्या काळात कोरोना आला, कोविड महामारीमुळे तो विषय पेंडिंग पडला, परंतु आता मोदी साहेबांनी या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर प्रदीप करपे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।